आज मी तुम्हाला दाखवणार आहे गावाकडच्या पद्धतीची ओली हरभऱ्याची भाजी कशी करायची. तर तव्यामध्ये काय केलं, तेल घातलं, खुडलेला म्हणजे आबडधोबड टेचलेला लसूण घातला. जर तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर चिरून हिरवी मिरची पण घालू शकता. मी लाल तिखटची बनवणार आहे. आणि आज आत्यानी ना ही अशी भरपूर सारी रानातली हरभऱ्याला फुलं लागली की भाजी खुडायची असते, मग अशी भाजी खुडली होती. तर थोडीशी ओली करणार आहे आणि बाकीची सगळी भाजी आत्यानी मस्त अशी पसरून सुकायला ठेवलेली आहे. तर काय करणार आहे त्याची वाळलेल्या भाजीचा गरगटा हरभऱ्याच्या कोणाकोणाला आवडतो तोही तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा. आणि सकाळची भाजी आरावरती अशी गरम करून खायची, खूप भारी लागते. जेवण करायचं आहे म्हटलं तव्यात काय करावं, गरमागरम अशी हरभऱ्याची भाजी बनवावी. तर काय करायचं, सारखं असं हलवायचं म्हणजे ती भाजी काय होते, खाली जाते. आणि भाजी बघा मग अशी केवढी होती ना आता केवढी झाली आहे. तर मी काय केलं, छान असं लाल तिखट घातलं. भरपूर आमच्याकडे तिखट भाजी आवडती म्हणून मी काय केलं, थोडं जास्त घातलेलं लाल तिखट. थोडंसं कमी आहे, कमी तिखट असल्यामुळे थोडं जास्त घातलं. मीठ पण घालायचं म्हणजे भाजीला पाणी सुटतं. मग सगळीकडे मीठ लाल तिखट असं लागतं, हलवून घ्यायची, अशी पसरून हलवून घ्यायची. आरावरती आर भरपूर पडलेला आहे, आरावरती ठेवायची शिजायला. जर या हरभऱ्याच्या भाजीमध्ये तुम्हाला कोणती डाळ घालायची असेल तर तुम्ही घालू शकता. आता मी काय केलं, त्याच्यामध्ये मोठं असं शेंगदाण्याचं कूट करायचं. जर मिक्सरमध्ये करत असाल तर थोडं मोठं करा. आणि जर खलबत्त्यात वाटून टाकलं तर चव वेगळीच येते, एकदम भारी चव असते. आणि पाण्याचा शिंतोडा देते मी, कारण मी डाळ नाही घातलेली. डाळ घातली की कसं भाजी एकदम छान सुटसुटीत होती. आता गडबडीमध्ये करणार होते ना, आमच्याकडे थोडीशी डाळ टाकलेली भाजी पण आवडत नाही. तूर डाळ, मूग डाळ, मटकी डाळ, मसूर डाळ, तुम्ही आवडीनुसार कोणती पण डाळ घाला. हिरवी मिरची कुटून जरी घातली तरी पण ही भाजी खूप छान अशी चवीला होते. तुम्ही कशीही करा, ही भाजी ओली हरभऱ्याची भाजी चवीला एकदम अशी छान होते. मग कोणाकोणाला ही ओली हरभऱ्याची भाजी आवडली कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. मग काय, ओली हरभऱ्याची भाजी आणि भाकरी असा आहे आज जेवणात बेत. तर रानातली पहिली अशी मस्त ही ताजी काढलेली खुडलेली भाजी, ओली हरभऱ्याची भाजी खूप अशी चवीला छान होते. बघा मी असं ताटात गरम गरम वाढून घेतले. हरभऱ्याची भाजी आणि भाकरी असा आज आहे आमचा जेवणाचा बेत. मग माझा जेवणाचा बेत कोणाकोणाला आवडला हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि सगळ्यांनी आमच्याकडे मस्त असं हरभऱ्याची भाजी आणि भाकरी खायला नक्की या. भेटूया पुढच्या व्हिडिओत.